पत्रकार परिषद बोलवलेली आहे, कशाबद्दल आहे जर आमच्या दर्शकांना माहिती द्या. आज ही जी पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे, प्रामुख्याने मी न्यूजपेपरला आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही माझ्यापर्यंत आब्दी मंडी येथील गट नंबर 11, 12, 42, 37, 26 या संबंधीच्या काही बातम्या येत आहेत. कोणी म्हणत आहे बेकायदेशीर कब्जे होत आहेत, त्या ठिकाणी जमिनीमध्ये फेरबदल होत आहेत. कोणी म्हणत आहे शासनाची जमीन आहे, त्यामध्ये कोणी अतिक्रमण धारक बसलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मूळ मालकांनी ती जमीन करारनाम्यानुसार विक्री केलेली आहे, त्याच्यानुसार त्या जमिनीचे आम्ही मालक आहेत. तर ह्या अब्दी मंडीच्या जमिनीविषयी व्यवस्थित असा खुलासा करण्यासाठी मी आपल्या सर्वांना इथे बोललो. हे जमीन जी आहे, या जमिनीचे मूळ मालक जे होते तो मूळ मोहम्मद रशिउद्दीन हे ते मूळ मालक होते. आणि मूळ मालकाच्या नंतर त्यांच्या वारसांचा या जमिनीवर अधिकार आहे. ह्या जमिनीचं 1986 मध्ये या जमिनीवरती ईपी सरकार म्हणून चुकीची नोंद घेण्यात आलेली होती. ही नोंद रद्द करण्यासाठी आम्ही डेप्युटी कस्टोडियन ऑफ युहॅक्यू प्रॉपर्टी म्हणून एक जिल्हाधिकारी यांच्याकडे ते अधिकार आहेत, त्यांच्याकडे रीतसर सेक्शन 7 नुसार ऍप्लिकेशन मूळ मालकांनी दाखल केलेला होता. सदर अर्जामध्ये आम्ही त्या जागेवर होत असलेल्या लोकांकडून अतिक्रमण काढून घ्या असा देखील अर्ज तहसीलदार साहेब कलेक्टर साहेबांकडे दाखल केला होता. आणि या प्रकरणामध्ये साधारणतः जितके बी इंटरेस्टेड पर्सन्स आहेत या सगळ्यांना बोलून जिल्हाधिकारी साहेबांनी सगळ्यांना व्यवस्थित सुनावणी देऊन प्रत्येकांचे डॉक्युमेंट पाहून जुनी ओनरशिप पाहून आमच्या जे ओनर आहेत यांची मालकी निजामकालीन जो रोड झालेला आहे दौलताबाद ते खुलताबादचा, या रोडचं कॉम्पेन्सेशन देखील आमच्या मालकांना मालक म्हणून दिलेलं आहे अर्जदारांना. या सगळ्या गोष्टीचा विचार करून 114 पानाचं जजमेंट दिलेलं आहे. सदर जजमेंटमध्ये ईपी प्रॉपर्टी म्हणून जी नोंद घेण्यात आलेली होती सदर प्रॉपर्टीची ती रद्द करून टाकलेली आहे आणि ही यांची पर्सनल प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असं डिक्लेरेशन दिलेलं आहे. ही ऑर्डर जी आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही ऑर्डर अजून अपील कोर्टामध्ये कुणीही चॅलेंज केलेली नाही. या ऑर्डरला आजपर्यंतची कुठं स्थगिती भेटलेली नाही आणि ही ऑर्डर रद्द पण झालेली नाही. या संबंधी महत्वाचं जे लिटिगेशन आहे ते माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे PIL दाखल झालेलं आहे. राजभाऊ फड नावाच्या व्यक्तीने ते PIL दाखल केलेलं आहे. त्यामध्ये हायकोर्टाने आता पुढील सुनावणी होत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंट कडून असं वधवून घेतलेलं आहे की या जमिनीमध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट म्हणजे या जमिनीची दुसरी खरेदी विक्री होऊ नये असं एवढं फक्त दक्षता घ्या, एवढे ऑर्डर झालेले आहेत. ज्या दिवशी हायकोर्टाचा ऑर्डर झालेला आहे तेव्हापासून या जमिनीमध्ये खरेदी विक्रीचा कोणताही व्यवहार झालेला नाही. हे ऑर्डर झाल्याच्या नंतर मूळ मालकांनी सदर जमिनीचं रीतसर खरेदी खत नोंदवून खरेदी खत कार्यालयामध्ये ही जमीन वीरेंद्र चव्हाण, मनु अग्रवाल व इतर ह्या सर्वांना म्हणून विक्री केलेली आहे. विक्री केल्यानंतर त्यांचे नाव 7/12 आलेले आहेत मालक म्हणून आणि त्या सुद्धा नोंदी कोणत्याही कोर्टाने रद्द केलेल्या नाहीत. आज रोजी देखील त्यांच्या नोंदी कायम आहेत. ते या जमिनीचे खरेदी खतानुसार मालक आहेत आणि रेव्हेन्यू रेकॉर्ड पण त्यांच्या नावाचा आहे. पण हायकोर्टाच्या स्थगितीमुळे फक्त खरेदी विक्रीचा व्यवहार थांबलेला. आता या जमिनीमध्ये पूर्वीपासून जेव्हा ही ईपी प्रॉपर्टी होती, काही लोकांनी कब्जे केलेले आहेत, काही लोकांचे अतिक्रमण केलेले आहेत आणि काही लोकांनी खोटे असे बॉन्ड बनवून मालकी स्वतःला मालक दाखवून खरेदी विक्रीचे जे व्यवहार चालू केलेले आहेत ते पैसे घेतलेले लोक आहेत. आता जेव्हा आम्ही जमीन पाहायला जातो मूळ मालक तिथं लेवलिंग करायला बघायला जातो, त्याला कुणाची स्थगिती नाही मूळ मालकांना, तर हे लोक आडकाठी आणतायत आणि आडकाठी आणून कुठं पोलीस स्टेशनला NC दाखल कर, कुठं ऍप्लिकेशनच दे, हे सगळे त्यांचे उद्योग चालू आहेत. तर मला आपणास एवढंच सांगायचंय की 7/12 ज्यांचे नाव आहेत याच्या व्यतिरिक्त या जमिनीचा कोणीही मालक नाही. अशा व्यक्तीकडून कोणी व्यवहार करू नये, अशा व्यक्तीकडून कोणी जमीन खरेदी विक्री करू नये आणि तिथे जाऊन बिनाकामाचे त्यांच्या नावाखाली ताबे मारणे, अतिक्रमण करणे, गोंधळ घालणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील पुन्हा निर्माण करू नये. या प्रकरणामध्ये दिवाणी दावे पुन्हा दाखल झालेले आहेत.
सदर दिवाणी दाव्यामध्ये सुद्धा ही ऑर्डर त्यांना मंजूर आहे कलेक्टरची, पण त्यांचं म्हणणं आहे की ते ताबेदार आहेत, त्यांचे काही हिस्से आहेत म्हणून त्यांना ते द्यावे. दिवाणी न्यायालयामध्ये देखील त्यांना कुठलीही स्थगिती मिळालेली नाही, कुठलेही इंजंक्शन ऑर्डर मिळालेला नाही. एकाच दिवाणी दाव्यामध्ये स्टेटस को म्हणून आदेश झालेला आहे, तो पण फक्त खरेदी विक्री करू नये असा. आम्ही कुठलीही खरेदी विक्री करत नाहीत, त्या जागेमध्ये जाऊ नये किंवा ती जागा डेव्हलप करू नये किंवा त्या जागेचे लेवलिंग करू नये, पाहणी करू नये असे कोणत्याही कोर्टाचे मूळ मालकांना किंवा जे खरेदीदार आहेत त्यांना असे कुठलेही आदेश नाहीत. त्याच्यामुळं कोणी म्हणत असेल की तिथं जाऊ नये, कब्जेदार वाढले, माफिया वाढले, हे सगळ्या चुकीच्या न्यूज आहेत. अब्दी मंडीचे कोणते कोणते गट आहेत? अब्दी मंडीचे गट नंबर 11, 12, 42, 37 आणि 26. आणि एकूण किती एकर जमीन आहे? ही साधारणतः 210 एकर जमीन आहे. 210. आता सध्या किती ताब्यामध्ये आणि किती अतिक्रमणवर आहे? अतिक्रमण काय जास्त नाहीये, सगळी जमीन ताब्यामध्येच आहे. अतिक्रमण फार तर असेल एक 10 एकरचं अतिक्रमण आहे. 10 एकरचं अतिक्रमण आहे. अतिक्रमण बेसिकली जे आहे ते एक महबूब म्हणून आहे. महबूबचं असं म्हणणं आहे, तो आमचा पूर्वी जीपीए होल्डर होता, तर त्याचं असं म्हणणं आहे की त्याला अग्रीमेंटनुसार 50% जमीन दिलेली आहे आणि त्यानं ते खरेदी विक्रीचे कोटे बॉन्ड केलेले आहेत. आणि सदरचे बॉन्ड विशेषतः जेव्हा ही जमीन ईपी प्रॉपर्टी म्हणून होती त्यावेळेसचे बॉन्ड त्यांनी दिसतात लोकांकडून किंवा अशी आम्हाला जमीन दिली म्हणून. परंतु हा महबूबला ही जमीन द्यायचं असं ठरलं होतं की त्यांनी हे काम करायचं अगोदर, पूर्ण केसेस लढायच्या, अंतिम निर्णय घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचा करारनामा. महबूब कधी केस लढायला आले नाहीत, या प्रकरणामध्ये पार्टी नाहीत, जीपीए म्हणून एक सही देखील त्यांची नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांचा अग्रीमेंट आणि जीपीए आमच्या ओनर लोकांनी कॅन्सल करून टाकले. आता जे लोकांनी अतिक्रमण केलं आणि महबूब कडनं खरेदी केलेले पैसे दिले त्या लोकांना काय म्हणणार, काय सांगणार? त्यांनी ज्या लोकांनी खरेदी केले त्यांनी प्रथमतः मालकी न पाहता खरेदी केलेले व्यवहार असू शकतात. आणि ज्या वेळेस खरेदी विक्रीचे व्यवहार झाले त्यावेळेस ईपी प्रॉपर्टी म्हणून ही प्रॉपर्टी सरकार जमा प्रॉपर्टी होती, त्यावेळेस तो व्यवहार होऊ शकतच नव्हता कसाच. आणि ज्या वेळेस ही प्रॉपर्टी आमची प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर झाली, आम्ही ही पूर्ण खरेदी खतानुसार विकून टाकली. सगळे जे काय व्यवहार झाले ते 100 रुपयाच्या बॉन्डवर झाले, ते कायद्यानुसार पण मान्य नाही. आता ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ते महबूबच्या सोबत त्यांचे कसे करारनामे होते त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. जर तुमच्या ताब्यात आली जमीन तर त्या लोकांना परत त्यांच्याकडनं पैसे घेणार नाही. आता ही जमीन आम्हाला मिळालेली आहे, आम्ही त्यांच्यासोबत कुठलाही व्यवहार करणार नाहीत, खरेदी विक्रीचा नाही किंवा त्यांना प्रोटेक्ट करायचं, कारण त्यांनी ज्यांच्यासोबत व्यवहार केला त्यांनाच ते जबाबदार आहे. तर कलेक्टर साहेबांना आपण काय न्यायाची अपेक्षा करणार? कलेक्टर साहेबांनी तर ऑर्डर केलेलं आहे, त्या ऑर्डरला कुठलीही स्थगिती आलेली नाही. त्यांच्यामुळे त्यांच्याकडे असं कुठलंही प्रलंबित प्रकरण राहिलेलं नाही. आता तहसीलदार साहेब अथवा कलेक्टर साहेब यांना आपण काय महसूल विभागाचं तुम्ही सांगितलं होतं नाही, आता महसूल खऱ्या नाही. ज्यावेळेस ईपी प्रॉपर्टी म्हणून ह्या प्रॉपर्टीची नोंद होती त्यावेळेस ती सरकारच्या निगराणीमध्ये प्रॉपर्टी होती, त्यावेळेस त्यांचा रोल होता की अतिक्रमण होऊ नये, खरेदी विक्री होऊ नये बघावं. परंतु आता ही प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर झाल्याच्या नंतर त्यांचा असा रोल काही राहत नाहीये. काय नाव आपलं? मुरकुटे जनार्दन. ऍडव्होकेट जनार्दन मुरलीधर मुरकुटे. हे हायकोर्टाचे. हे अहमद भाई आहेत, शेख मोहम्मद अहमद मोहम्मद, हे मूळ मालक आहे. बोला काय म्हणणं आहे आपलं? आप हिंदी 11, 12, 26, 42 और 37 ये जमीन के मूल मालक हम लोग हैं. हमारे दादा के नाम पे ये प्रॉपर्टी गुलाम मुहिउद्दीन और मोहम्मद रमजानी दोनों सगे भाई थे, इनके नाम पे थी. उनके डेथ के बाद आपसी उसमें कुछ क्लासेस आने की वजह से कोर्ट केस हुआ, तो उस टाइम में फाइनेंस मिनिस्टर निजाम गवर्नमेंट इन्होंने एक जजमेंट दी. जजमेंट में गुलाम मुहिउद्दीन की प्रॉपर्टी उनके छोटे भाई मोहम्मद रमजानी के नाम ट्रांसफर हुई. जजमेंट हुआ, वो बेस पे हम मूल मालक है. अब 1945 के अंदर निजाम गवर्नमेंट ने ये प्रॉपर्टी यानी 5 गांव की प्रॉपर्टी ये
फॉरेस्ट एक्सपांशन के लिए एक्वायर करी और उसके ऊपर देखरेख के लिए केयरटेकर तार फेंसिंग करने की थी, तो उसके ऊपर केयरटेकर बोल के शाह मोहम्मद खान को अपॉइंट किए थे। सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस था वो नाते से उसको अपॉइंट किए देखभाल के लिए। देखभाल के लिए। ये जजमेंट में आ गया, वो तो खाली ये देखभाल के लिए था। 45 से 50 तक का वो था समय, 46 से 50 तक। उसके बाद आजादी हो गई। वो निजाम गवर्नमेंट का जो मकसद से उन्हें एक्वायर करे थे, वो मकसद पूरा नहीं हुआ, तो उन्होंने एक नोटिफिकेशन निकाले थे कि भाई जिसकी जमीन गई भी है उन्होंने आके कार्रवाई करके वापस करना, ले लेना, अपने ताबे में ले लेना। लेकिन बैड लक हमारा ऐसा था कि उस टाइम में हमारे दादा की तबीयत कुछ ज्यादा ही नाजुक थी, इसलिए उन्होंने जा नहीं सके। और उनके जाने के बाद हमारे पिताजी यानी मोहम्मद रशीदुद्दीन, इनको 9 बच्चे थे, फैमिली बड़ी थी, इनको पालन पोषण वगैरह ये सब करना, गुलाम मुहिउद्दीन की बीवी को भी पालन पोषण करना, ये सब पूरी जिम्मेदारी इनके अकेले के ऊपर होने की वजह से इन्होंने भी कार्रवाई कुछ हुई नहीं। अब कुछ बीच में एप्लीकेशन वगैरह दिए, लेकिन उसका कुछ फायदा नहीं हुआ था, तो वो नॉन इवैक्यू प्रॉपर्टी बोल के वो नॉन बची रही। और उसके बाद वो कैसा है, लावनी बेस के ऊपर देते रहे। अभी ये खत्म हुआ, शाह मोहम्मद खत्म होने के बाद सलामत राय को दिए। सलामत राय को 53 के अंदर दिए, वो 59 तक था। 59 के बाद सैयद नूर और लक्ष्मण हजारी, इनको मैंने लावनी के ऊपर दिए थे, लेकिन उन्होंने पैसा पूरे जितना होना था उन्होंने भरे नहीं, कुछ पैसे ही भरे थे, इसलिए वो वापस हुआ। उसके बाद 61 के अंदर फिर सलामत राय यानी सिंधी फैमिली उन्होंने अप्लाई किए, तो फिर उनको 1 साल के लिए लावनी के ऊपर मिला। ऐसा इस तरीके से वो जमीन चलती रही। और 1986 के अंदर उसका फिर ईआईपी प्रॉपर्टी बोल के लिए उसको हमने चैलेंज करे। सेक्शन 7 है ना, ईआईपी प्रॉपर्टी एक्ट 1950, इसके अंतर्गत हमने उसके अंदर चैलेंज किए। चैलेंज होने के बाद वो केस चला, 2016 के अंदर दाखिल किए। 2023 17/10/23 तक का वो केस चला। 17/10/23 को ऑर्डर हुआ सब पूरा, यानी तो जिस टाइम में हम इम्प्लीड हुए उस टाइम में पार्टी थी 7, लेकिन फाइनल हुए तक वो 27 हुए। 20 बढ़ गई। 20 बढ़ गई, यानी सभी लोग दाखिल हुए कि अपने को मिलेंगे, अपने को मिलेंगे। कोई भाई बोल के आ रहा, कोई बेटा बोल के आ रहा, कोई कुछ बोल के आ रहा, इस तरीके से ब्लड रिलेशन। हाँ, उसके अंदर वो शाह मोहम्मद भी आए। लेकिन ये सब चीजों का अवलोकन करने के बाद में ऐसा निर्णय हुआ कि भाई ये प्रॉपर्टी के ओरिजिनल मालिक हम यानी गुलाम मुहिउद्दीन मोहम्मद रमजानी के रिश्तेदारी है, और वो हिसाब से वो फाइनल होके हमको ओनर डिक्लेयर किए। कितने ओनर का नाम पे डिक्लेयर हुए? ये 5 भाई और 4 बहन, 9 लोगों। एक ही फैमिली के, एक ही फैमिली, सगे को। हाँ सगे सर। सौतोले और जो दूसरे नहीं, क्योंकि ये प्रॉपर्टी परदादा की नहीं। ये प्रॉपर्टी कैसा है कि परदादा को 2 बीवी थे, एक बीवी से 2 यानी हमारे दादा और उनके बड़े भाई, और एक बीवी से नूर मोहम्मद। अब कैसा हुआ कि दोनों सगे भाई एक जगह रहते थे। नूर मोहम्मद अकेले रहते थे, सौतेले भाई थे। उनके डेथ के बाद यानी उनकी हयाती के अंदर दरगाह की कुछ प्रॉपर्टी नामी जमीन है, उसमें वो टाइम में उन्होंने सबका एहतियात का सक्सेशन तीनों के नाम पे 1/3 करके चले गए। उसके अलावा उनके पास प्रॉपर्टी नहीं थी। लेकिन गुलाम मुहिउद्दीन मोहम्मद रमजानी एक जगह रहते थे, कमाते खाते थे, और वो बेस के ऊपर उन्होंने ये प्रॉपर्टी कमाई। 27 सर्वे नंबर जमीन। अब गुलाम मुहिउद्दीन सबसे बड़े होने के नाते उनके नाम पे प्रॉपर्टी थी। ये प्रॉपर्टी उनका डेथ हो गया सडनली, तो उनके सगे भाई, छोटे भाई मोहम्मद रमजानी, तो इन्होंने ये करे कि भाई प्रॉपर्टी हमको मिलना, उनकी बीवियों ने करे। ये केस चला 1925 के अंदर, 21 से चालू था, 25 तक चला हो। तो यानी फाइनेंस मिनिस्टर निजाम गवर्नमेंट, सरकारी बोल के ऐसा कुछ पोस्ट थी, उन्होंने एक जजमेंट दी है कि भाई ये इसके
मूल मालक यानी सगे भाई इनका हक होता है और उनकी बीवी का 1/4 हिस्सा बनेगा। इस तरीके से जजमेंट हुआ। ठीक। इस क्या नाम तरीके से आपका? शेख मोहम्मद अहमद मोहम्मद रशीदी, राना दरगाह मुतवल्ली हजरत मोमिन आरिफ साहेब दौलताबाद। नहीं, 1925 में जो ऑर्डर हो गया निजाम गवर्नमेंट का, 1925 में भी ये जमीन इनकी है और वो जमीन किसने देखना, ये भी 25 का। 1943 ऊपर उन्होंने डिसीजन दिया। हाँ। हाँ, वो पूरे डॉक्यूमेंट 66 डॉक्यूमेंट्स हमने दाखिल किए थे ओनरशिप के बारे और में। उसके अलावा सर्वे नंबर 83, 84 और 88, ये 88 एकड़ जमीन थी। उसमें से आधी जमीन यानी ये जमीन आधी की रजिस्ट्री करके सैयद रहीम सैयद करीम को हमने बेची हुई थी। उसके अलावा 7.5 एकड़ जमीन का 20 साल के लिए मॉर्गेज करके हमारे दादा ने दिए किशन छावड़ा जी को। अच्छा, हाँ, वो भी अभी उसका भी मैटर चालू है। ठीक है सर। हाँ, और रोल कंपोजिशन 1943 के अंदर अभी ये हाँ, और वो जो जमीन बेच रहे हैं तो उसके लिए क्या कहेंगे आप, क्या बोलेंगे? वो तो इलीगल तरीके से कर रहे हैं। यानी हमको किसी चीज का यानी ऐसा कुछ पावर नहीं है कि वे आपने बेचे GPA करके दिए थे ना? अपने जीपीए कैसा है, उन्होंने हमारे लोग सब पूरे पढ़े लिखे नहीं होने की वजह से उन्होंने क्या करे कि भाई हमको अलग अलग ऑफिस के अंदर जाने के लिए, ये हम काम करते हैं अलग अलग ऑफिस के अंदर जाने के लिए वो अथॉरिटी लेटर मांग रहे। अच्छा। तो हमको अथॉरिटी लेटर करके दो करके, और वो उन्होंने जीपीए एग्रीमेंट उन्होंने इंग्लिश में बना के लाए। अब आके होते हुए हमारे लोग सब अंधे हैं, और सबों ने उसके ऊपर साइन कर दिए। उसके बाद उन्होंने 2009 में उनको करके दिए, 12 तक जमीन को हम करने लगे इधर की तरफ से, यानी ध्यान हटा दिए। उसके बाद हमने क्या करे फिर, क्या एक मोहम्मद सईद मोहम्मद यूसुफ बोल के जीपी होल्डर थे, उनको साथ में रखते हुए हमने ये जीपीए फिर उन्होंने कार्रवाई करते रहे। सईद बेर हम ये करके मैटर हमने दाखिल करे। उसका जजमेंट आने से पहले हमने संजय वीरेंद्र चौहान और मनोहर अग्रवाल इनको हम ये करके दिए, नहीं बेचे नहीं, हम एग्रीमेंट करके दिए। किसको? संजय को बेच दिए ना। उसके बाद फाइनल होने के बाद अपने भेज डाले, पर उनको ये अथॉरिटी लेटर दिए कि भाई ये केस लड़ो। हाँ, केस ये करो करके। फिर उन्होंने केस में लड़े, समझो हमारे साथ मिलके। केस फाइनल हुआ। फाइनल होने के बाद हमारे नामा लगे। नामा आने के बाद फिर हमने संजय वीरेंद्र चौहान, मनोहर अग्रवाल, तन्मय अग्रवाल, ऐसे 5 लोगों को हमने वो जमीन बेची। कितनी टोटल? 250। थोडक्यात सांगा। हाँ, असं. शेख महबूब को जो जीपीए दिए थे, ये लोग काम नहीं कर रहे थे, इसलिए हमने 2018 को उनको रजिस्टर नोटिस भेजे कैंसिलेशन की, 3 को। फिर उसके बाद हमने पेपर में दी। पेपर के जाहिर प्रकटन ये मेरे पास है। उनको नोटिस वो जीपीए कैंसिल कर दे बोले। हाँ, जीपीए कैंसिल कर दे बोल के ये नोटिस जाहिर प्रकटन दिए। कैंसिल केला जीपीआर एग्रीमेंट दोनों में कैंसिल करे करके, और ये आए उसके आरपीडी करेगा, उसका वो रिकॉर्ड है। और ये हाँ, और ये है तो स्पीड पोस्ट की पावतियां है, और ये नोटिस की कॉपी। अच्छा है ना सर? ठीक है, तो हम जल्दी कर दो। जाहिर प्रकटन है। ठीक।